रितेश निकम इथे मात्र काहीतरी करतायत. प्रेक्षणीय सामना जिंकला पाटण वॉरियर्सने. अभिनंदन. थँक्यू सो मच. स्वराजच्या वाहना मोहना 11-32 वेळा. जरा मॅच चालू करूया. हॅलो हॅलो चला प्लीज मॅच चालू करा कारण अजून एक गट खेळवायचा आहे. वाटोळे 11 चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. येस मॅचला उद्या सुरुवात. हॅलो गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहायला मिळतो. आपल्याला गोलंदाज महेश पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर आले. यावेळी मात्र गरतण फिरला, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. मिळाला या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये वाटोळे 11 संघासाठी माफी असावी. वाईट +1 या 2 धावा धाव फलकावरती जरूर ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. प्रथमेश शेलारने जर सलग 3 षटकार ठोकले तर अमृत शेलार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर इथे जाहीर झालेला आहे. ही खासियत आहे मित्रांनो पाटण तालुका क्रिकेटची. सामन्याला सुरुवात झाली तशी बक्षिसाला देखील इथे सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेला देखील सुरुवात झाली, या मॅचला देखील सुरुवात झालेली आहे. इथे मात्र फलंदाजाला बाद करता येते. फलंदाज बॅक टू द डक आउट. पहिला हादरा, पहिला झटका लागला जातो इथे. मिरगाव 11 संघ भरत कुराडे त्याचबरोबर राजेश कुराडे, आपणास दोघांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे प्लीज. अजय इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेला आहे. कुठेतरी षटकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाज यावेळी मैदानावरती कमबॅक करताना जरूर पाहायला मिळाला. एक गडी त्याने आपल्या खात्यामध्ये टीमच्या टोटल मध्ये जरूर बाद करण्यामध्ये यश संपादन केलेलं आहे या मैदानावरती वाटोळे 11 संघासाठी. टॉस जरूर जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र गतीनं फसवलं जातंय फलंदाजाला. एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. दहा धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात एक गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक जरूर मार्गस्थ आहे. मित्रांनो विनंती असेल की जरा स्पीडअप करायचं आहे प्लीज. इथे मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते. वाईट +1 म्हणजे या 2 धावा आणखीन एक टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होतील. बाय 1 गेट 1 फ्री. डॉट बॉल जरूर काढला जातो. पंचांचा इशारा. एक षटक जरूर संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 एक गड्याच्या मोबदल्यात.
पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गेला या गोलंदाजाचा तर एक षटकार जरूर खाल्ला होता. तदनंतर मात्र ज्या पद्धतीने कमबॅक केला, पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलं होतं या मैदानावरती महेश या गोलंदाजाने, नक्की कौतुकास्पद कामगिरी जरूर पाहायला मिळते या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये वाटोळे 11 संघासाठी या गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्युनियर आकाश ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत होत आहेत. लेफ्ट आर्म चायनामॅन बॉलर हा आहे. पाठीमागच्या आयोजनामध्ये मित्रांनो या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी, बॉलिंग जरूर याची पाहायला मिळाली होती. यावेळी पहा स्लोअर कटर पद्धतीचे चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजाला पूर्णपणे फसवलं जातंय. डॉट बॉल येतोय इथे दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच. बॅकफुटला जाऊन जरूर पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल देखील या गोलंदाजाकडून का टाकला जातो या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. धावफलक कुठेतरी पूर्णपणे स्थिरावलेला आहे, थांबलेली आहे धावसंख्या. यावेळी बॅकफुटला जाऊन जरूर पंच केला जातोय. मिड ऑफ रिजन वरून क्षेत्ररक्षक येऊन गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड करा. थोडंसं क्षेत्ररक्षण देखील खराब, फेकी खराब म्हणता येईल. तिसरी धाव देखील धावफलकावरती ऍड होईल. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 4 धावा धावून या चेंडूवरती मात्र आपल्या टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड केल्या जातात. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 17 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र षटकार चौकाराच्या स्वरूपामध्ये जरी धावा येत नसेल तरी धावून मित्रांनो या ठिकाणी धावा जरूर जमवल्या जातात. टीमची धावसंख्या जरूर कुठेतरी पुढे सरकवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या मैदानामध्ये, या सामन्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. एसटीचे जरूर अपील पाहायला मिळाली होती, पण पंचांवरती त्याचा काही प्रभाव नाही. फलंदाज अजूनही मैदानावरती स्थिरावलेला आहे. जरूर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, पण यश मात्र काय अजून या फलंदाजाला प्राप्त झालेलं नाहीये. यावेळी हलक्या हाताने जरूर टोलवला जातो. क्षेत्ररक्षक आहे. राज कळंद्रे आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचंय. 3 धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील. कुठेतरी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग जरूर पाहायला मिळतंय. त्याचाच फायदा मात्र इथे हा फलंदाजी करणाऱ्या टीमला अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये जरूर दिला जातोय. धावफलकावरती दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे. आकाशच्या हातामध्ये चेंडू जरूर आपल्या पाहिजे. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल माघारी. आकाशने देखील आपल्या विकेटचं अकाउंट ओपन केलं जातं. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती दुसरा गडी गमावला जातोय. ते फलंदाज विजयला परतावं लागेल माघारी. 2 षटक जरूर संपलेले आहेत. धावफलकावरती 20 धावा जरूर धावफलकावरती लागलेले आहेत. उर्वरित 6 चेंडूचा खेळ जरूर शिल्लक असेल. 6 चेंडूवरती काय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर शैलेश. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 चेंडू घेऊन सिनियर आकाश. या 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील. 22 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं शेवटचं षटक जरूर मार्गस्थ आहे. आता मात्र मोठे फटके खेळणे गरजेचे आहे. धावची
टीमची टोटल जर एक सन्मानजनक उभारायची असेल तर मोठे फटके येणे गरजेचे आहेत. इट इज अ व्हाईट बॉल. कुठेतरी दिशा जरूर भरकटली जाते याही गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर मात्र अतिरिक्त एक एक्स्ट्रा धाव बहाल जरूर केली जाते. इथं मात्र लिडिंग एज जरूर लागली होती. यष्टीरक्षक यांच्याकडून चुकी होणार नाही. याही फलंदाजाला परतावं लागेल माघारी. तिसरा झटका लागला जातो इथे हा मिरगाव 11 संघाला. महेशला मात्र आता यावेळी मैदानामध्ये पाचारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेशला काहीतरी कारनामा करावा लागेल. उर्वरित चेंडूवरती मोठे फटके जरूर खेळावे लागतील. सामन्याचा जर विचार केला गेला तर एक षटकार या पूर्ण डावामध्ये जरूर लगावला गेला. तो पहिल्या षटकामध्ये जरूर आला होता. तदनंतर मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये या गोलंदाजाने आपले वर्चस्व सिद्ध जरूर केलं आहे. आता कुठेतरी मात्र फलंदाजांना कारनामा हा मोडावा लागेल. इथे मात्र टॉपेज जरूर आहे. यष्टीरक्षक आहे त्याच्या खाली पाहूया होतोय का जेल. बॅक टू बॅक दुसरा आणखीन एक हादरा लागला जातोय. आता मात्र आकाश हा हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. 2 चेंडूवरती 2 गडी बाद करून पूर्णपणे बॅकफुटला ढकलला जातोय हा मिरगाव 11 हा संघ. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला आकाशने मात्र या पूर्णपणे सामन्यामध्ये या षटकामध्ये आपली योग्यता सिद्ध करतात. आपली योग्यता सिद्ध करण्याची जी ताकद आहे, जी जिद्द आहे ती या मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतं. यावेळी हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू कुठेतरी यष्टी मिस केली जाते. ज्या पद्धतीने गोलंदाजाच्या डोक्यावरती हात गेला तो सर्व काही सांगून जातो या मैदानावरती काय घडलंय. हॅट्रिकचा बॉल जरूर होता. यावेळी फटका फसला जातो. यष्टीरक्षक त्याच्या हातात झेल मात्र यावेळी सुटला जातो. आणि हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कॅच पकडायची होती. एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड होईल. स्कोरची टीमची 24. लीडिंग एज जरूर पाहायला मिळाली होती. आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड केली जाईल. इनिंग ब्रेक जरूर झालेला आहे मित्रांनो. प्रथमतः फलंदाजी करताना या मैदानावरती बॅटिंग करताना मिरगाव 11 संघाने आपल्या टीमच्या टोटल मध्ये 25 धावा जरूर लगावलेल्या आहेत. 26 धावांचं आव्हान 18 चेंडू मध्ये बनवायचे असणार आहेत वाटोळे 11 संघाला. 26. मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला विनंती असेल पंच स्पीडअप करायला सांगायचं आहे. कडवे बुद्रुक 11 आणि कराडे 11 दोन्ही संघाला शेवटचा कॉल असेल. कॅप्टन प्लीज यायचं आहे आपण. कराडे 11 प्लीज आपला कॅप्टन पाठवायचा आहे दादा.
महेश आणि श्रीकांत सलामीची जोडी वाटोळे संघासाठी जरूर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 धावांचं जरूर आव्हान असेल. सकाळच्या सत्रापासून जर विचार केला गेला तर मित्रांनो क्रिकेटच्या सामन्यामध्ये अशक्य असे वाटणारे विजय संघाने या ठिकाणी संपादन देखील केलेलं आहे. छोट्या छोट्या टार्गेटचं या ठिकाणी चेसिंग साठी संघर्ष जरूर करावा लागलेला आहे आणि काही संघाने यामध्ये विजय देखील मिळवलेला आहे तर काही संघांना जरूर पराभवाचा स्वाद देखील या मैदानावरती चाखावा लागला आहे. काय घडेल हा देखील लो स्कोरिंग जरूर सामना आहे. पण मित्रांनो गोलंदाजाला मात्र इथे आपली करामत दाखवावी लागणार आहे. गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागणार आहे या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये. जर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला जरूर दाखल व्हायचं असेल गोलंदाजी ट्रॅक वरती निलेश पाहतोय आपण. निलेशच्या हातामध्ये पहिल्या 6 चेंडूची पहिल्या षटकाची जरूर जबाबदारी सोपवलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. नाणेफेक जरूर झालेली आहे. कडवे बुद्रुक 11 संघाने प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय जरूर घेतला आहे. सामना संपला की लगेच संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा, मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्यायचे. चला जाऊया दुसऱ्या डावाला होते सुरुवात. लेट्स प्ले. ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू लिडिंग एज जरूर लागली होती. कुठेतरी डॉट बॉलने जरूर सुरुवात होते या डावाची आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं या सामन्यामध्ये मिरगाव 11 संघासाठी खूप फायदेशीर जरूर ठरणार आहे. जितके डॉट बॉल येतील तेवढाच दबाव तेवढाच प्रेशर वाटोळे 11 संघावरती तुम्हाला जरूर टाकता येईल आणि त्या दबावामध्येच काहीतरी वेगळं घडेल. यावेळी बॅकफुटला जाऊन जरूर पंच केला जातो. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. डी च्या स्वरूपामध्ये एक पंच आमच्यापर्यंत जरूर इशारा पोहोचवतील. या चेंडूवरती किती धावा आहेत? एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. या टीमच्या टोटल मध्ये जरूर अकाउंट ओपन केलं जातं या मैदानामध्ये. यावेळी बॅकफुटला जाऊन जरूर पंच केला जातो. लॉंग ऑन रिजन वरून क्षेत्ररक्षक जरूर येईल. बॉलला उचलून दिलं जाईल. तत्पूर्वी आणखी एक धाव. कुठेतरी मित्रांनो शांत आणि संयमी या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची जोखीम या फलंदाच्या माध्यमातून जरूर उचलली जात नाहीये. फुलटॉस चेंडू जरूर होता. कुठेतरी थोडस क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर जातोय चेंडू. लॉंग ऑन रन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल. एक धाव जरूर घेतली जाते. एक धावेने जरूर विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वाटोळे 11 हा संघ फुल जरूर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्र यष्टीरक्षकाने प्रयत्न जरूर केले झेल घेण्याचे पण डीच्या स्वरूपामध्ये जरूर एक धाव धावावरती ऍड होईल. चार धावा धावफलकावरती जरूर आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर पूर्णपणे या षटकामध्ये ज्याच्यासाठी त्याला पाचारण केलं होतं मैदानावरती जी जबाबदारी सोपवली होती कर्णधाराने ती जबाबदारी पार पाडताना निलेश आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी पूर्णपणे या षटकामध्ये एकेरी धावाच धाव खर्च करत आहे. नक्कीच आणि या सामन्यामध्ये रंगत चुरस निर्माण करण्याचं काम हा गोलंदाज मात्र इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग जरूर होतं. एक धावचीची नामी संधी होती. शेवटचा चेंडू जरूर डॉट येतोय. एक षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. आता मात्र समीकरण बदललं जातं. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 22 धावांची गरज असेल विजयासाठी. स्पीड घ्यायचा मित्रांनो. विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. मिरगाव 11 संघाला विनंती असेल की टीम मीटिंग घेऊ नका.
गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश आणि हॅट्रिक विकेट साठी मित्रांनो शुभम शेलार यांच्याकडून 201 रुपयाचा जरूर कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. योगेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे महत्वपूर्ण. हे 6 चेंडू जरूर या सामन्यातील असणारा, या 6 चेंडूवरती काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. बैठा फटका जरूर पाहायला मिळाला होता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. गॅदर करून फेकी करतायत. तत्पूर्वी एक धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली तशीच गोलंदाजी, तशीच बॉलिंग याही बॉलर करून जरूर पाहायला मिळत आहे या दुसऱ्या डावामध्ये आपल्या संघासाठी. इथे मात्र कुठेतरी दिशा जरूर भरकटली जाते. पंच आमच्यापर्यंत व्हाईटचा इशारा जरूर पोहोचवलाय. अतिरिक्त आणखीन एक टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होईल. जर संघाला विजय व्हायचा असेल तर मित्रांनो या अतिरिक्त धावांवरती तुम्हाला अंकुश हा जरूर लगावावा लागणार आहे. अतिरिक्त धावा कुठेतरी खर्च करत द्यायच्या नाहीयेत. फुलटॉस जरूर होता पण फायदा मात्र यावेळी मिरगाव 11 संघाला जरूर होतो. घोषांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल जरूर केला जातो एकासाठी. तिथे एक वाईट, एक 3 आले. इथे 2 नाही, एक आहे. हा डिक्लेअर मध्ये यावेळी मात्र चेंडू हवेत उडवलेला आहे. एलिव्हेशन प्राप्त होते का? चेंडू क्षेत्र रक्षकाच्या आवाक्या बाहेर, झेल पकडून जरूर सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय फिल्डर आणि पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट इज अ बिग 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 षटकार. हा मात्र फटका जरूर जो प्रेशर बनवला होता तो रिलीज करणारा षटकार श्रीकांतच्या फलंदाजीमध्ये, बॅटिंग मध्ये जरूर पाहायला मिळाला. आता मात्र गोलंदाजावरती कुठेतरी चढवला जातोय हल्ला. यावेळी तसाच थोडासा प्रयत्न पाहायला जातोय. फटका जरूर फसला जातोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येथील गॅदर करून फेकी केली जाते. एक धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल. आता मात्र टीमची टोटल पोहोचली जाते 14 या आकड्यावरती. डॉट बॉल जरूर येतोय. षटकार नंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. मॅच अजून दोन्ही साइडने ऑन आहे. दोन्ही संघाला 50-50 चान्स जरूर आहे या सामन्यामध्ये विजय होण्यासाठी. लॉकआउट पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक गॅदर करून फेकी केली जाते. तत्पूर्वी एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. 15 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या जात आहेत. 2 षटक जरूर संपलेले. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू मध्ये आता करायचे आहे त्या 11 धावा. प्लीज स्पीडअप करायचं आहे. मिरगाव 11 संघ विनंती असेल. 6 चेंडू मध्ये आता करायचे आहेत त्या 11 धावा. जर सकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला गेला तर 6 चेंडू मध्ये लो स्कोरिंग मॅचेस जरूर पाहायला मिळाल्या होत्या. 6 चेंडू मध्ये ज्या धावा डिफेंड करायच्या होत्या त्या जरूर गोलंदाजाने करून दाखवलेल्या आहेत. तसाच कारनामा हा देखील गोलंदाज या सामन्यामध्ये जरूर करेल का आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने जरूर घेऊन जाईल का? फलंदाज अजूनही सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीकांतच्या बॅट मधून जरूर एक मोठा फटका पाहायला मिळाला होता.
अजयच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता. वेलकम अजय. अजय वरती चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला. चेंडूला पाठवून दिलं जातंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. यावेळी मात्र महेशने आपले हात जरा मोकळे केलेले आहेत. नक्कीच महेशने आक्रमण पवित्र धारण या मैदानामध्ये या मॅच मध्ये जरूर केलेलं आहे. या मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. बाय 1 गेट 1 फ्री. नो प्लस डी च्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव म्हणजे या 2 धावा जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जातील. 23 धावा धावफलकावरती जरूर लगावलेल्या आहेत. पूर्णपणे सामन्याचं चित्र पहिल्या षटकारानंतर एक धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल. पहिल्या चेंडूवरती जो षटकार आला नक्कीच मित्रांनो त्या षटकाराने या सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलं आणि कुठेतरी पूर्णपणे जो सामन्यामध्ये रंगत निर्माण केली होती, जो चुरसपणा निर्माण केला होता तो मात्र फलंदाजाने संपवला आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळेल. यावेळी परफेक्ट पंच पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलं जातंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार आणि कडवे बुद्रुक 11 संघ विनंती असेल की लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वाटोळे संघाने मात्र या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय जरूर संपादन केला जातोय. विनंती असेल संघांना की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवायचा आहे इथे. कडवे बुद्रुक 11 आणि कराटे 11. सकाळच्या सत्रापासून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात हाय व्होल्टेज मुकाबले.